पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुका आवर्षण व बागायती पट्ट्यात मोडतो. येथील प्रमुख पिके ऊस व भाजीपाला असून कडधान्याचे क्षेत्र मोठ्या प्रमाणावर आहे. शहराच्या बाजारपेठेतील सेंद्रिय उत्पादनांची मागणी विचारात घेता आत्मामार्फत शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीसाठी प्रोत्साहित केले जाते. माझं नाव नंदा पांडुरंग भुजबळ, राहणार शिक्रापूर, तालुका शिरूर, जिल्हा पुणे. आमची शिक्रापूर येथे 3 एकर शेती आहे. पूर्वीपासून आम्ही पारंपरिक पद्धतीने शेती करत होतो. महिलांनी आत्मा अंतर्गत नोंदणी करून 21 शेतकरी बचत गट स्थापन केलेले आहेत. त्या शेतकरी बचत गटामध्ये 393 महिला आहेत आणि 393 महिलांनी मिळून MSCP अंतर्गत कृषी फार्मर्स प्रोड्युसर कंपनी कृषी कन्या नावाने स्थापन करण्यात आलेली आहे. त्यात मी संचालक म्हणून कार्यरत आहे. सेंद्रिय शेतीच्या योजनेअंतर्गतच आम्हाला आत्मा विभागाकडून दशपर्णी अर्क कसा बनवायचा, त्यानंतर गांडूळ खत कसं तयार करायचं, त्याचा वापर कधी आणि कुठे करायचा याचं प्रशिक्षण देण्यात आलं. आत्मामार्फत शेतकऱ्यांना बेंगलोर येथे सेंद्रिय शेती व जयपूर येथे मार्केटिंग व ब्रँडिंगचे प्रशिक्षण देण्यात आले. आत्मा विभागाकडून आम्हाला भीमथडी येथे स्टॉल देण्यात आले. सर्व सेंद्रिय उत्पादने भीमथडी येथे विक्री केली. त्यातून आम्हाला 1.5 लाखाचं विक्री झाली. आत्मा अंतर्गत जे म्हैसूर येथे आम्हाला मूल्यवर्धन आणि प्रोसेसिंगचं ट्रेनिंग देण्यात आले. त्यामुळे माझा आत्मविश्वास वाढला आणि मी डाळ मिल उभारण्याचा निर्णय घेतला. कृषी विभागाच्या उन्नत शेती समृद्ध शेती या योजनेअंतर्गत डाळ मिलची उभारणी केली असून डाळीचे उत्पन्न घेत आहे. आत्तापर्यंत डाळ मिलला 3 महिन्यामध्ये 200 शेतकऱ्यांनी भेट दिली असून 5 लोकांना मी प्रत्यक्ष व अप्रत्यक्षरित्या रोजगार उपलब्ध करून दिला आहे. पूर्वी आपण 1 किलो 2 किलो 5 किलोचे पॅकिंग करून विकत होतो. आता सध्या मागणी खूप वाढल्यामुळे आपण 25 किलोचे पॅक केलेले आहेत. बालाजी एंटरप्राइजेस या ब्रँडखाली त्याची विक्री करत आहोत. आपल्या मिलमध्ये तयार झालेली डाळ गिरगाव येथील इन्स्कॉन मंदिर, बारामती येथील प्युअर ऑर्गॅनिक, हेल्दी हार्वेस्ट, मगरपट्ट्यातील, औरंगाबाद येथील सुवर्णवाटिका मॉल, तसेच जे पर्सनली जे ग्राहक आहेत ज्यांच्याशी माझा संपर्क आहे त्यांनाही आपण वर्षभर डाळीचा पुरवठा करतो. आत्मा अंतर्गत शेतकरी गट संघटन या बाबी अंतर्गत 1100 शेतकरी गटांची स्थापना करण्यात आलेली आहे व शेतकरी उत्पादक कंपनी अंतर्गत 4 शेतकरी उत्पादक कंपनींची नोंदणी करण्यात आलेली आहे. परंपरागत कृषी विकास योजना अंतर्गत शिरूर तालुक्यामध्ये 5 सेंद्रिय शेतकरी गटांची स्थापना करण्यात आलेली असून त्यांची विक्री व्यवस्था सुरू आहे. कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा म्हणजेच आत्मा हा कृषी विभागाचा आत्मा आहे असं म्हटलं तर काहीच वावगं ठरणार नाही. कृषी विस्ताराचं महत्त्वाचं काम आत्मामार्फत प्रभावीपणे सुरू आहे. त्यासाठी आपण शेतकऱ्यांचे विविध प्रात्यक्षिकं घेतो, शेतकऱ्यांचे अभ्यास दौरे आयोजन करतो, शेतकऱ्यांची प्रशिक्षणं घेतो आणि अशा विविध बाबींमार्फत आपण शेतकऱ्यांपर्यंत कृषी क्षेत्रातील विविध तंत्रज्ञानाचं शेतकऱ्यांपर्यंत प्रसार करत असतो. शिरूर तालुक्यातील श्रीमती नंदा भुजबळ यांनी आत्मा अंतर्गत गटाची स्थापना केली. तसंच त्या महिलांच्या शेतकरी उत्पादक कंपनीमध्ये देखील संचालक म्हणून काम करतात. आत्मामार्फत चालणाऱ्या विविध बाबींचा त्यांनी लाभ घेतला आणि त्यातून त्यांनी प्रोत्साहन मिळवलं. स्वतःच्या शेतमालाची प्रभावीपणे विक्री करणं, शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना करणं, स्वतःच्या शेतमालाचा ब्रँड तयार करणं आणि प्रक्रिया उद्योग या महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांनी घवघवीत यश संपादन केलं आहे.